नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट गॅप अप ओपनिंगनं सुरुवात झालं. 23,450 480च्या आसपास ओपनिंग झालं आणि त्यानंतर इमिजिएट खाली 23,400च्या आसपास येऊन मेंटेन राहिलं. मार्केट एंटायर दिवसभर मात्र कुठं गेलं नाही. गॅप अप ओपनिंगनंतर निफ्टी जो आहे तो पर्टिक्युलर आज निफ्टीचं विकली एक्सपायरी 23,400च्या आसपासच कंटिन्यू एंटायर दिवसभर 10-20 पॉईंट प्लस मायनस 23,400ला ट्रेड करत राहिला. एव्हा बँक निफ्टीसुद्धा 49,900 आणि 50,000 या 100 पॉईंटच्या रेंजमध्ये मोस्ट ऑफ द टाईम ट्रेड करत राहिला. निफ्टी बँक निफ्टी असेल गॅप अप पॉझिटिव्ह ओपनिंगनंतर एक स्टॅग्नंट मूव्ह दिली. निफ्टी 75 पॉईंट, सेन्सेक्स 200 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. बँक निफ्टी 50 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला. पण ओव्हरऑल आज मार्केटमध्ये फार काही वदगड मोमेंटम झाला नाही. ॲज एक्सपायरी फक्त एक सुरुवात चांगली गॅप ओपन केली. गॅप अप ओपनिंग नंतरनं मात्र मार्केट कंटिन्यू खाली येऊन 23,400च्या आसपास साईडवेज ट्रेड करत राहिलं. ओव्हरऑल मार्केट जर तुम्ही बघितलं गेले 3 ट्रेडिंग सेशन 3-4 ट्रेडिंग सेशन 23,400 450 ह्याच्या आसपास रेजिस्टन्स घेते. मार्केटला फर्दर फ्रेश ट्रिगर पाहिजे आहे फर्दर अप मूव्ह येण्यासाठी. अदरवाईज जर निफ्टी 23,500 23,600च्या वर जर मेंटेन नाही राहिला तर मला वाटतं एखादं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं, थोडं खाली येऊ शकतं, मे बी 23,000 किंवा बिलो 23,000. त्यामुळे थोडंसं हायर लेवलला कॉशियस राहा, कारण हायर लेवलला वरती जाण्यासाठी फ्रेश बाईंग येत नाही आहे, फ्रेश बाईंग ॲक्टिव्हिटी होत नाही आहेत. FIDIचा डेटा बघायला झालं, काल FIDIने 400 करोडचं घेतले, आज 200 करोडचं DISने काल घेतलं. आजचा डेटा अजून अवेलेबल नाही. त्यामुळे ओव्हरऑल निफ्टी बँक निफ्टीमध्ये कालच्या लेवल्स जे आहेत त्या रेजिस्टन्सच्या इंटॅक्ट आहेत उद्यासाठी. उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे 23,450-500 वन्स अगेन स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. त्याच्यावरती गेलं तर फर्दर अप मूव्ह येऊ शकते. अदरवाईज जर 23,350च्या खाली आला जो आज चालू आहे तर फर्दर डिक्लाईन येऊ शकते. 23,300 ते 23,200 पर्यंत येऊ शकते. तेव्हा निफ्टीमध्ये क्लिअर कट 23,450-500 जर क्रॉस नाही होऊ शकला उद्या तर मला वाटतं एखादं प्रॉफिट बुकिंग विकेंडच्या बेसिसवर, कारण सोमवारी सुट्टे आहे, प्रॉफिट बुकिंग येण्याचे चान्सेस आहेत. जर 23,350च्या खाली आलं तर निफ्टी 23,300 एव्हा 23,200 सुद्धा येऊ शकतो. बँक निफ्टी सिमिलरली 50,000 50,200 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 50,250च्या वर गेला तर फर्दर अप मूव्ह येईल. अदरवाईज जर 50,000च्या खाली मेंटेन राहिला तर खाली लोअर लेवलला 49,500 एक सपोर्ट आहे, तिथं पण जो आहे तो बँक निफ्टीसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे थोडंसं रेजिस्टन्स मला वाटतं, कारण गेले 2-3 दिवस मार्केट अटेम्प्ट करत आहे वरती जाण्यासाठी पण सक्षम राहिलेलं नाही आहे. पण मला वाटतं फर्दर एखादं प्रॉफिट बुकिंग उद्या विकेंड आहे म्हणून जर निफ्टी 23,350च्या खाली आले तर एक येऊ शकतं असं मला वाटतं. आणि बँक निफ्टी जो आहे तो 49,500 पण येऊ शकतो असं वाटतं. पण हायर लेवलला रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे निफ्टी आणि बँक निफ्टीला त्यानुसार तुम्ही ट्रेड करू शकता. थोडंसं उद्या सेल अँड राईज जर 23,500च्या वर गेला तरच मात्र फर्दर अप मिळेल, अदरवाईज नाही. आज NSEमध्ये 1400 शेअर्स वाढलेत, त्या बाजूला 917 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 35 शेअर्स वाढले, त्या बाजूला 15 शेअर्स पडलेत. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टरल इंडिसायजेसमध्ये सुद्धा फक्त FMCG सेक्टर आज थोडंसं दबाव राहिला, मायनस क्लोजिंग दिला. बँक क्षेत्र फ्लॅट क्लोज दिला, पण IT, फार्मा, ऑटो, ऑइल अँड गॅस सेक्टरवर चांगलं बाईंग बघायला मिळालं. ग्लोबल मार्केट थोडे वीक आहेत. युरोपियन मार्केट्स जवळपास 1% मायनस आहेत. युरोपियन मार्केट्स डाऊ फ्युचर्ससुद्धा काल फेडची पॉलिसी झाली, व्याजदरमध्ये काही चेंजेस नाही झालेत. फर्दर इयर एंडला एखादी व्याजदर कट होऊ शकते, त्यामुळे एवढं मार्केटसाठी इन्करेजिंग कॉमेंट्रीसुद्धा राहिली नाही. त्यामुळे डाऊ 300 पॉईंट पॉझिटिव्ह होतं, सुरुवातीला फ्लॅट क्लोज झालं. सध्या डाऊ फ्युचर्स 100 पॉईंट मायनसमध्ये आहेत. त्यामुळे US आणि युरोपमध्ये थोडा विकनेस दिसतो. जर युरोपियन मार्केट्ससोबत US मार्केट जर वीक क्लोज दिला, खाली क्लोज दिला तर मला वाटतं उद्या एखादा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं का हे थोडं बघणं गरजेचं आहे. त्यामुळे हायर लेवलला थोडंसं रेजिस्टन्स दिसतो, फेस होतो, कॉशियस राहा. लोअर लेवलला थोडी वेट करा एखादी चांगली डीप येण्याची. तर बघा मार्केट्स उद्या कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.